तुझ्या 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 रूपाचं चांदण. अगं ते मला भी कळलंय की तुझी आई नाही ते दूधखुळी वाटलं होय ना तुला. पर त्या बाईला तू कुठून उचलून आणली ती ते तर सांग. अहो कलाताई, मी खरं सांगतेय, मला नाही माहित. त्या भवानी शेटनी मला फोन केलता आणि म्हणले की तू इकडे जातच आहे, तुझ्यासोबत एका म्हातारीला पण घेऊन जा म्हणून. तर मी एका म्हातारीला तयार केली, पण पुन्हा भवानी साहेबांचा फोन आला आणि म्हणले की तुझ्या म्हातारीला घरी बसायला सांग म्हणून. त्यांनी एक नवीन येचून ठेवली. अवय म्हणून तर मी आता इथं घेऊन आले ना. अगं पर ती बाई कोण, कुठली, कुठून आली, काहीच विचारलं नाहीस तू. मरू देव, हे तर माझं काम होत आहे ना. व मग मी कशाला तिकडे चौकशी करायला जाऊ. भवानी शेटनी तिला पाठवली आणि मी तिला इथं घेऊन आले. यो भवानी काहीतरी चक्र फिरवायला एवढं नक्की. कुणाशी तरी हात मिळवणी केलेली दिसते यानं. पर कोण कोण असेल हा माणूस, कुणा संग. तू तू एवढ्यात भवानी संघ कुठल्या नवीन माणसाला पाहिलं वय? हा, एक जण दिसला होता, ते आपले इन्स्पेक्टर चव्हाण, त्यांचा संघ आलता. पर भवानीनं असं अचानक तुला इथं कशा पायी पाठवलंय ग? हे दत्ता भाऊंना खायला घालायचं. भवानी शेट म्हटली की जाऊन त्याला खायला घाल. काय आहे ह्याच्यात? ईश आहे, ईश. ईश? पूजेच्या प्रसादाचा पहिला घास दत्ताभाऊ खात्यात, म्हणून हे त्यांच्या प्रसादात टाकायचं आणि त्यांना द्यायचं. लई मोठी खिंड लढवायला यो भवानी. मुहूर्त बी चांगलाच गाठलाय पठ्ठ्यानं. एक तिडा तर सुटला, पर अजून एक तिडा बाकी आहे. कोणता तिडा? तुझ्या संग आलेली ती बाई. ती बाई कोण आहे? हा नक्षत्राला बघून ती का रडली हे शोधायला लागलं. हे सगळं तो कशासाठी करतोय हे मला पण कळत नाहीये. पण एक मात्र नक्की, मोरेने जर तुला त्या ज्योती सोबत इथे पाठवले, याचा अर्थ काहीतरी मोठं कारण असेल. आणि ज्योती ही अशी अचानक घरी आली हे मला जरा विचित्रच वाटलं. नक्षे, बरोबर बोलतेस तू. तो भवानी तिकडम डोक्याचा आहे. नक्कीच काहीतरी डाळ शिजत असणार. नक्षे, आपल्याला सावध राहायला हवं. बरोबर आजच पूजेच्याच वेळी गर्दीचा फायदा घेऊन तिने हात मारायचा प्रयत्न केला ना, तर दत्ताभाऊ तिला जित्ताच गाडतील. दादा, आपण लक्ष ठेवू त्यांच्यावर. पण आधी तुम्ही आईला सोडून याल का? त्यात काय, 0 मिनिटं सोडून येतो. आई, चला. काळजी घे बाळा. आई, आई तू माझी काळजी नको करू, मी सांभाळेन स्वतःला. आजपर्यंत तू दिलेल्या बळामुळेच मी टिकून राहिले. तू फक्त अक्षय आणि तुझी काळजी घे. बाकी सगळं सांभाळायला दत्तगुरू आहेतच. आई, चला लवकर, कोणी पाहिलं तर गडबड होईल. नक्षे, किती संकट आली तरी पाय घट्ट रोवून उभं राहायचं, हारायचं नाही कधी. हं.
ज्योतीला खरंच पश्चाताप झाला असेल की ती इथे ज्योती इथं आलीस तर ठरल्याप्रमाणे दत्ताचं काम तमाम करायचं, कळलं? वय ताई. आईसाहेबांनी बनवलेल्या महाप्रसादाचा पहिला घास दत्ता भाऊच्या आयुष्याचा शेवटचा श्वास ठरला पाहिजे. हे बघ, समज जसं ठरलंय तसंच झालं पाहिजे. वय ताई. निघ आता. दत्ता भाऊचा निकाल तर लागला म्हणून समजा. आता फक्त त्या बाईचं आणि नक्षत्राचं काय कनेक्शन आहे ह्याचा निकाल लावायला लागल. नाही नाही, राहू दे, इकडच चालू. बस बस, इथं थांबा, बस. आई इथं घरापर्यंत सोडलं असतं. नाही नाही, तुम्ही जा, मी जाईन माझी. बरं ठीक आहे, तुम्ही नका टेन्शन घेऊ. नक्षीला सांभाळायला मी आहे. ए मदर इंडिया, झाली का ऍक्टिंग करून? तुला माहित होतं ना, तुला माहित होतं ना नक्षत्र त्या घरात आहे, तरी तू त्या घरात मला ज्योतीची आई म्हणून पाठवलं. का केलं तू असं, का केलं? कारण तू परत तिथं जेव्हा जाशील तेव्हा तुला आई म्हणून ओळखतील, पण नक्षत्राची नाही, ज्योतीची आई. याला म्हणतात एक डाव धोबी पछाड. का वागलास बाबा असं? आणखी किती त्रास देणार आहे तू? म्हातारे, तू आणि तुझ्या लेकीनं मला जो त्रास दिलाय त्याचं काय, त्याचा हिसाब कोण चुकता करणार? इतके दिवस नक्षत्राची आई म्हणून लय मिरवलंस ना, आता बघतो कोणत्या तोंडानं सांगतेस नक्षत्र माझी पोर आहे म्हणून. आता त्या पोरीवर ना बापाचं ना आईचं कोणाचं छप्पर आहे. तू हे जे पाप करतोय ना, ते दत्त गुरु बघतायत. तेच एक दिवस तुला शिक्षा देतील. ए, ते दत्त बित्त काय नसतंय. समज झूट आहे झूट, सत्य फक्त एकच आहे. नक्षत्रा, तो दत्त तुमचा देव आहे तर म्या यम आहे. यम यम मोरे. नक्षत्र तुझी बी आणि माझी बी. माझी नक्षी लय त्रास दिला राव तुम्ही मला. समद्या तरासाचा हिसाब नाही चुकता केला ना तर नावाचा मोरे नाही. हे मदर इंडिया, आज कुठं निघालीस? हे बाबा, झालं ना आता तुझ्या मनासारखं. आता ही कापड बदलू दे ना मला. अगं अजून नाटक बाकी आहे. अगं अजून महाप्रसाद व्हायचाय. तुझी लेख आहे नव ज्योती, ती आहे नव तिथं. दोघींनी मिळून भांडी घासायचे. तुझ्या आईची उदारी बाकी आहे. चालली लगेच कपडे बदलाया. स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः. शंकर, हा, तांदूळ आणि खारी घेऊन ये जरा. तांदूळ आणि खारी आणतो. उम्या, आज जा आणि तांदूळ आणि खारी घेऊन ये. जा पाटी. दत्तासाहेब, यो कुर्ता. तयारीच होतीस वे? चांगलंय. आणि पण साहेब, आई साहेबांनी नाही, मी माझ्या मनानं दिले. चालेल ना?
अंगावर कपडे तर घालायचे, मग कुणी काय देणार? अंग झाकल्याशी मतलब. कसं आहे? एकच नंबर दिसतोय साहेब. नक्की का? अहो साहेब, आता मी तुमच्याशी खोटं बोलेन वय असं वाटतं तुम्हाला? माझा कुर्ता? तिथल्या बाटल्यांना कुणी हात लावला? सांगते, आधी हा कुर्ता घालून घेता का? ते जरा मला नगय मला ते. माझा इथला कुर्ता कुठे गेला? अहो आई साहेबांनीच तुम्हाला द्यायला सांगितलंय. ए स्टील बॉडी, तुझ्या तर आता दे इकडं. थांब, चालली कुठं? बोल आता. त्या कपाटात उचकावाचं कोणी केली? माझ्या बाटल्यांना कोणी हात लावला? आणि कडवट काय भरलं यात? इतक्यातले इतके 3 प्रश्न विचारले की तुम्ही. नक्की कुठल्या प्रश्नाचं उत्तर देऊ आधी? उगा रिक्षा फिरवू नकोस. विचारलंय तेवढंच सांग. म्याच ओतली तुमची दारू. तुला मागच सांगून झालं, माझ्या कपाटाला हात लावायचा नाही म्हणून. अहो पण दत्ता साहेब, आई साहेबांनीच मला तुमची दारू सोडवायला सांगितलीये आणि त्यासाठी हे मला जरा. पण तुम्ही काळजी करू नका, त्यात काढा आहे तुळशीचा. तुम्हाला दारूची आठवण झाली ना की पीत जा. दत्ताभाऊ, 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 बाहेर चला. शंकराईला सांगून ठेव, उगाच लय उडायली. काय झालं दत्ताभाऊ? हिनं माझ्या बाटलीतली दारू ओतून त्यात काढा भरून ठेवलाय. काढा. बघू बघू बघू. अरा, काय भंगार वास सुटलाय. काय काय नक्षी कधी केले? आपण दोघांनी केलं की मरतोय आता. तुझ्या तर दत्ताभाऊ, 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 ऐक थांबा. नाही, आता काय करू नका. पूजा झाली की काय चेता करायचं तर करा. दत्ताभाऊ ऐका. दत्ताभाऊ ऐका माझं. दत्ताभाऊ, आधी आपण बाहेर जाऊया. हा, समजे लोक तुम्हाला विचारतायत दत्ताभाऊ कुठे आहेत, दत्ताभाऊ कुठे आहेत. हा, तुमच्या दोघांवर बी संस्कार करायचे. लय मोठी चूक केली असतो. तुझ्याकडे तर विशेष लक्ष देणार आहे. साहेब, आज घरात पूजा आहे. देवाचं कार्य असताना डोकं शांत ठेवायचं असतं, तरच त्याचे आशीर्वाद भेटतात. तिचं राहू दे. ती असंच काहीतरी बडबड करत असते.
दत्ता भाऊ ताईच्या वेळी काय शिरा बनवलाय, काय घमघमाट सुटलाय. तुम्ही बघत राहिलो कसा वास येतो. हा 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 हा. ताई साहेब म्हणजे ना त्यांच्या हाताला म्हणजे असं काय बनवतो शिरा. आई साब हो काय झाक घमघमाट सुटलाय. असं वाटतं आत्ताच्या आत्ता शिरा खाऊन टाकावं बघा. मिळणार, समध्यासनी मिळणार, पण सर्वात आधी मान आमच्या दत्ताचा. एवढा मोठा झालाय पण आमच्या हातचं खायची सवय काय अजून जात नाही त्याची. अहो कशी जाईल, प्रेमच तेवढं आहे ना व. बरं आता बाहेर जायचं का, अजून बाकीची कामं बी करता येतील. अजून काय काम शिल्लक आहेत आता? अहो म्हणजे पूजेला सुरुवात करता येईल असं म्हणायचं होतं. असं व्हय? चल चल चला. बारीक झालंय ना मग. लईच मोठं नाचकाम उभं केलंय पाटलांनी. दुसऱ्याच्या पाठीत सुरा खुपसून स्वतःचं घर भरण्याची सवय असणे. इथं कशा पायी आलायस? अहो दत्ता भाऊ देवाचं कार्य म्हटल्यावर यायला नको का? हा तुमच्या देवाचा आशीर्वाद आम्हाला भेटू द्या की. दर्शन घ्यायला माणसं येतात. दानवाल्याला पहिल्यांदा पाहिलाय. गेल्या का आज पाहिजे तेवढं बोलून घे, पण आज इथं म्या उत्माद घालायला आलो नाही. उगं देवाच्या कार्यात हाणामारी नको. हा देवासाठी आलोय, पण देवाच्या जागी हाणामारी करत नसतो आपण. तेवढंच करायचं आणि निघायचं. उभ्यानं आलाय आणि जाताना ओनव्यानं जायचं. आज 2 हात करायला लावू नगस. नग काळजी करू नगस. कोणाच्या उधळपट्टीचं पाप आमच्या माती मारून घ्यायचं नाही आम्हाला. शंकर्या, हा. नजर ठेव. उम्या, बाकी पोरांना बी सांग. मी आलोय साहेबांना घेऊन. हे आणि देवाच्या जागी आलेस ना? हो कॉलर खाली करायची. खाली कर. ऐकलं नाही वय? ए, कर खाली. अंग असं. आता चला. लईच तो बडूच कटाले हे. थोडा ये नंतर बघ कशी यांची दातखिळी बसते ती. काम झालं. दत्ता या उभ्यानं आलोय, पण आडवा होऊन तू जाणार आहेस आता थेट. बरंच तिच्या आईला त्यात पण निश टाकला असेल तर काय करायचं?
ते सरबत दिला ना, सरबत संपलंय. ते लई लोक आली आहेत ना व, आणि काय काय जण तर डबल वेळा घेत आहेत. राहू द्या, मी बनवते. मी काय मदत करू? हो नको, राहू द्या, मी करते की. ताई, माझे होईपर्यंत ओट्या भरायला जे खण आणलंय ना, ते तुम्ही बाहेर ठेवाल का जरा? वय ठेवते की. अगं ते गुरुजी आलेत ना व, त्यांना गरम दूध पाहिजे, सरबत नको. अहो देते मी, ते गरम करावं लागेल. तुम्ही तोपर्यंत ते खण ठेवून या ना बाहेर. काय झालं ज्योतिताई, असं का बघताय त्या भांड्याकडे? अगं नाही, सहज असंच आपलं बघत होती. येते. ज्योतिताई, अहो खरं सांगू तुम्हाला, तुम्ही इथे परत आलात ना, मला लई आनंद झाला बघा. आज पूजेच्या दिवशी तुम्ही इथे आलात आणि दत्तगुरूंच्या कृपेने तुमचं काम पण झालं. आपण आधीसारखी कामं वाटून घेऊया का उद्यापासून? नाही म्हणजे चालेल ना तुम्हाला? हा चालेल की, तू म्हणशील तसं. आता उद्याच उठून तू म्हणली की जा बाई जाऊन तो गोट साफ कर, तर ते बी करायची तयारी आहे माझी. आता तुझ्यामुळे मला इथं राहायला मिळते, हेच लय आहे माझ्यासाठी. आणि आईसाठी पण ना? हो ना? हा आईसाठी पण. होय ताई, तुमची आई लई साधी आहे हो. लई साधी आहे बिचारी, आणि बा गेल्यापासून लई कष्टानं सांभाळले तिनं मला. कधी गेले होते? कोण? हा बा ना, ते 5 वर्ष झालं असतील. 5 वर्ष झाली वय? पण मग 5 वर्ष तुमची आई बिचारी एकटी असते गावाकडं? वय ग, दिस उजाडला की तो संपायची वाट बघत असते बिचारी. ना घरचं ना दारचं कोणी बी नाही ग आमचं. पण मग ते कुणाकडे काम पण नाही करत का? जाते. नाही तशी नाही जात. पण ताई, तुमची आई तर म्हणली ते फुलं ऐकतात म्हणून. असं म्हणली? हा असल मग, असल. ताई, अहो तुमची आई आहे ना ती? अहो वय माझीच आई आहे, पण ते काय झालं ना, मीच तिला म्हणलं की नको जात जाऊ कामाला, पण ऐकतच नाही बघ ती. आता एवढ्या वयाला झेपतील का अशी काम? आता उद्या काही दुखलं खुपलं तर केवढ्याला पडल ते. हा खरंय तुमचं. पण मग तिला इथेच का ठेवून नाही घेत? ठेवायला काही नाही, पण ते काय, जुनं खोड आहे ना ग ते. राहणार तर स्वतःच्याच घरी, आणि दुसरीकडे कुठे गेली की आश्रित असल्यासारखं वाटतं तिला. हो एकदा विचारून तर बघा. इथे तुम्ही आहात, मी आहे, आपण दोघी मिळून सांभाळू की त्यांना. आणि मला नाही वाटत आईसाहेब नकार देतील या गोष्टीला. नाही न ग, ती हाय ना तिथंच बरी आहे. बरं चल, मी कामाला लागते. अगं लई काम राहिलेत. अहो ज्योतिताई, आईचं नाव नाही सांगितलं तुम्ही. नाव ना, अगं नावात काय आहे? आई हेच नाव. हो पण काहीतरी नाव असेलच की. हाय की, नाव हाय भारती. हा भारती नाव आहे. नक्की का? अगं नक्की म्हणजे माझीच आई आहे ती. नाही, इतका विचार करून सांगितलं म्हणून विचारलं. अगं नाही, ते काय झालं, आज पूजा आहे ना व, तर सगळं ते कामाचंच डोक्यात चक्र फिरते माझ्या, म्हणून
बरं चल, म्या कामाला लागते. लई काम बाकी आहेत ना, आपण रातच्याला गप्पा मारू. हा येते. काय झालं ते? अगं काय नाही, ते लई दिवसांनी समज बघतीये ना व, म्हणून येते, ठेवून येते. ज्योतिताई, अहो किती खोटं बोलाल. तुम्ही घरात आल्यापासून मला तुमच्यावर संशय. तुम्ही नक्की काहीतरी घोळ घालणार आहे. म्हणूनच मी तुम्हाला खाण्याच्या ठिकाणी ज्योतिताई सारख्या शेगडीकडे बघत होत्या. 2-3 वेळा त्यांनी पाहिलं. इथे तर त्यांनी काही पत्र लाल कसं झालंय? काहीतरी गडबड आहे. किती घाण वास आहे. कसली पावडर असेल ही? बघावे लागेल. एकनाथराव, पाय काय पडताय तुम्ही? हो नाही, तो हक्कच आहे, कारण समजा गाव तुमच्यामुळे सुखात नांदतोय. असं म्हणू नका. आपण सगळे एका कुटुंबासारखे आहोत. तेव्हा आता मनामध्ये कुठली बी शंका ठेवू नका. हा बस. भवानी इथं नमस्कार ताईसाहेब. भवानी जाधवांचा नमस्कार. पाटलांनी स्वीकारलं. आज हितली वाट कशी काय चुकलायचा? चुकीच्या गोष्टी मुद्दाम करायची सवय आहे आमची. नाही म्हटलं, ताईसाहेबांनी एवढा मोठा पूजेचा घाट घातलाय, जाऊन देवाचं दर्शन घ्यावं, आशीर्वाद घ्यावा. बघू तरी तुमचा देव तुमच्यासारखी दुसऱ्यांचे उमेदवार फोडायची बुद्धी आम्हाला देतो का? देव राजकारण करायला शिकवत नसतो, सत्याची बाजू घ्यायला शिकवत असतो. महाभारत वाचलं असतं तर या चांगल्या गोष्टी डोसक्यात शिरल्या असत्या. अर तेवढं महाभारत वाचलं असतं तर तुमच्यासारख्या खेळी खेळल्या नसत्या वय आम्ही. ताईसाहेब, या येळाला बाजी तुम्ही मारली, पण ऋतू बदलायला येळ लागत नाही. हा भवानी, भवानी, ये काळ बघून जरा वागत जा. तर यायला सुडाचं राजकारण खेळण्यापेक्षा गावाचं भलं कसं होतंय याच्याकडे जरा लक्ष दे. ते तुमचं त्रिकुटलाही झाग दिसतंय. चालू द्या तुमचं. मी हा इथं बसलोय, देवाचं दर्शन घेतो. महेश्वरी,
मला याची लक्षणं काय बरी दिसत नाहीत. यो इथं काय गडबड तर करायचं नाही ना व? नाही ना, त्याला मगाशी समज दिली आहे, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. बसून घ्या. तुळशीचं पान लाल पडतंय याचा अर्थ त्यातला प्राणवायू नष्ट झाला. तुळस वातावरण शुद्ध करते, पण इथे तर तुळशीपत्रच लाल पडलंय. म्हणजे नाही 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 नाही, हा शिरा जर कुणी खाल्ला तर त्याला विषबाधा होऊ शकते. पण इथे शिऱ्याजवळ तर म्या नाही साहेबच होतो, मग यात विष कोणी केलं असेल हे? पूजेचा प्रसाद घेऊन या, नैवेद्य दाखवायचा आहे. गुरुजी, नाही म्हणजे नैवेद्य दाखवून झाला की वाडग्यात थोडा प्रसाद आधी बाजूला काढून घेतो. कसं आहे, पहिला घास आम्ही आमच्या दत्ताला भरवणार आणि मग बाकीच्यांना देण्यात येईल. चालेल ना? बरं ताईसाहेब. तुमची कोणाची हरकत नसेल अशी आम्ही अपेक्षा करतो. काय ऐकण्यात राव? अहो नाही ताई साहेब, आमची कशा पाहिजे हरकत असेल? अहो तुम्हा मायलेकांच्या नात्याचा अख्ख्या पंचक्रोशीत गवगव आहे. आणि तुम्हा दोघांचं नातं म्हणजे आम्हा समजांसाठी आदर्शच आहे बघा. हे बाकी खरं बोललात. दत्तासारखा लोक प्रत्येक घरात असायला पाहिजे. असावा, वाता बी लवकरच होईल. काय चालू होतं? काही नाही, कामच करत होते. हे असं दरवाजा बंद करून काय गडबड तर केली नाहीस ना? आणि असं प्रसादाच्या टोपावर नॅपकिन का ठेवलेत? अहो, ते मी प्रसादाचीच तयारी करत होते. तू दाखवतीस तेवढी साधी नाहीस ना? तुझ्याकडे नंतर बघते. जा, प्रसाद घेऊन बाहेर बोलवले. नक्षे, झालं ना प्रसाद? हो. चल, घे की लवकर. मी का आलते इथं? पाणी प्यायला.
दत्त भाऊ जरा प्रसादाचं लवकर बघा, षोडशोपचार बाकी आहेत अजून. होय गुरुजी. किती उशीर? ते थोडा उशीर झाला. चल. आईसाहेब, खरा प्रसाद तो नाही हाय. ह्या नक्षत्रानं काहीतरी काळं बेरं केलं यात. हे रेणुका, काही काय बोलायलीस? काय बी सांगत नाही, डोळ्यांनी जे पाहिले तेच सांगते. ह्या नक्षत्रानं प्रसादाची अदलाबदल केलीये. हो, ह्यो टोप, ह्यो आई साहेबांनी केलेला प्रसादाचा टोप तिनं ओट्याखाली दडवलेला मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलाय. नक्षत्र, यो समजा काय प्रकार आहे? रेणुका बोलते ते खरं आहे? बघा आईसाहेब, हिने संधी साधून काहीतरी घातपात करायचा प्रयत्न केलाय बघा. अरे काय येडबीड लागलाय का हिला? हिनं थोबाड उघडून माती केली राव. मंद डोक्याची. थँक्यू हा कलाताई, म्हणजे बरोबर करते ना. मग आता बघा ह्या नक्षत्राचा कसा बँड वाजवते ती. अगं थांब थांब बाई थांब. आओ आईसाहेब, विचारा विचारा की हिला खरा प्रसाद कुठला आहे तो. तसं असेल तर रेणुकानं आणलेला शिरा घेऊ की आपण? नाही म्हणजे पूजेचा खोळंबा नको ना व्हायला. हा, मुहूर्त जाईल निघून. होय की नाही अण्णा? पर या समध्याचा निकाल आधी लावाय पाहिजे. हो आई साहेब, त्याचा सोक्ष मोक्ष नंतर लावू की आपण. हा, तू हे ग बाजूला. तुला बोट दिलं तर हात धरायला लागलीस तू. तुझी गुरमी तर बाहेर काढणार आहे आता. प्रकरण लय तापत चाललंय.
एका दगडात 2 पक्षी हाणले राव. दत्ता भाऊ, आई साहेब द्या प्रसादाचा पहिला घास भरवा दत्ता भाऊला. राहिलं मी भरवतो की. हा दत्ता भाऊ, आई साहेबांनी बनवलेल्या प्रसादाचा पहिला घास घे. घे की. कलाताई नको. अगं काय न ग, हा गेलतीस कशाला आदला बदल करायला तिथं? हा नक्षत्र काय बोलतेस तू? यो प्रसाद माझ्या आईनं बनवलाय. देवा, पाहिलं आई साहेब, पाहिलं तुम्ही बनवलेल्या प्रसादाच्या शिराला ईश म्हणते ही पोरगी. अगं जीभ कशी गळून पडली नाही ग तुझी हे बोलताना? हा लाज नाही वाटत तुला? आई साहेब आणि दत्ता भाऊंमध्ये तेढ निर्माण करतेस वय तू? मी खरंच सांगते, या शिरात ईश आहे. काय पुरावा येतो याकडं? आई साहेबांनी जो शिरा बनवला त्याच्या बाजूला मला कसलीशी पावडर दिसली, म्हणून मग मी तो टोप उघडून बघितला तर त्यातलं तुळशी पत्र लाल पडलं होतं. ते तुळशी पत्र पाहून मी अंदाज बांधला की त्यात ईश आहे. हिचं डोळं फोडाय पाहिजे. काय पोरगी आहे ग तू? हा अगं आरोप करताना जनाची नाही किमान मनाची तरी लाज बाळगायची होतीस ग. समध्या गावाला माहितीये दत्ता भाऊवर आई साहेबांचा किती जीव आहे, माहितीये का नाही? हा आणि त्याच आई साहेब दत्ता भाऊंच्या जीवावर उठल्यात असं बोलतेस वय तू? हा याला म्हणत्यात नेल्यावर द्याला चाबूकच एकदम. नक्षत्रा, अगं तू काय बोलतेस? ध्यानात येते तुला? तुला असं म्हणायचं की आम्ही दत्ताच्या जीवावर उठलोय? आई साहेब, मला तसं म्हणायचं नव्हतं. हाय का आता? मग अशी तर उघड उघड म्हणलीस की आई साहेबांनी बनवलेल्या प्रसादात ईश आहे म्हणून, आणि आता म्हणते मला तसं म्हणायचं नव्हतं. ए बाई, काय बोलतेस तुझं तुला तरी समजतंय का? एवढी कसली चिंच चढली का तुला? काय तू बी पिऊन आलीस? हे नक्षत्रा, तू ठामपणे सांगू शकतेस का की ताई साहेबांनी ईश घालवले म्हणून? घ्या बघा संध्यानी, याचा अर्थ ह्या पोरीनं काहीतरी केलं एवढं नक्की. अगं निर्लज्ज पोरी, हा लाज नाही वाटत तुला? अगं खाल्ल्या मिठाला तरी जागायचं होतच ग तू. हा तू म्हणतेस आई साहेबांनी बनवलेल्या शिऱ्यात ईश आहे, मग तू बनवलेल्या ह्या शिऱ्यात ईश नाही कशावरून? हा चर्चा करण्यापेक्षा निकाल लावूनच टाकतो एकदाचा.
हाय साहेब. आई साहेबांच्या हातून नाही तर तुझ्या हातून पहिला घास खाणार आहे. यो आई साहेबांनी बनवलेला प्रसाद, ज्यात तुझ्या म्हणण्यानुसार ईश आहे, आणि यो तू बनवलेला प्रसाद, ज्यात कलाच्या म्हणण्यानुसार ईश आहे. यो दत्ता जगातलं कोणतं बी ईश पचवू शकतो, पर विश्वासघाताचं ईश पचवू शकत नाही. चल आज आपण फायनलच करून टाकू. घे, उचल यातला एखादा घास आणि बरव मला. कोणता आधी भरवायचे याची बी मदार तुझ्यावरच आहे. तू ठरव. भरून टाक ताईसाहेबांचा हातचा शिरा. ठरवायचं काय त्यात दत्ता भाऊ? हा, दर वेळेला आईसाहेब जेव्हा शिरा बनवतात त्याचा पहिला घास तूच खातोस ना? या येळी पण खाल्ला असतात, पण ह्या पोरीनं त्यात खोडा टाकलाय. ते काही नाही, आईसाहेबांनी बनवलेल्या या शिऱ्याचा पहिला मानाचा घास तू आत्ताच्या आत्ता खाच. कलाताई ओ असं नका करू, जीव जाईल त्यांचा. ए, जीव आईसाहेबांच्या शिऱ्यानं नाही, तुझ्या शिऱ्यानं जाईल. हे जे काही चाललंय ना ते गावच्या लोकांसमोर बरं दिसत नाही. निवडणुका अजून व्हायच्या आहेत. तुला जर दत्ता भाऊंचा जीव जावा असं वाटत असेल तर मग भरव की तू बनवलेल्या शिऱ्याचा घास. आणि नसल वाटत तर आम्ही बनवलेलं भरव. आई साहेब, ईशाची परीक्षा नको. कशाला आपण दत्ता साहेबांच्या जीवाशी खेळतोय? ए खुलसट, खेळ तू खेळतीय समजलं ना? आम्ही सगळे येडे आणि तू लय हुशार होय. हा, पर तुझा खेळ आता संपलाय. येळ न दवडता आत्ताच्या आत्ता आईसाहेबांनी बनवलेल्या या शिऱ्याचा घास दत्ता भाऊला भरव. कलाताई, मी हे पाप नाही करू शकत. तुम्ही मला मारा, हवं तर मला शिक्षा द्या, पण हे पाप करायला नका सांगू मला. शिक्षेचं बघू नंतरला, आधी हे बघू का ह्याच्यातला नेमका कोणता शिरा चांगला आहे ते. समद्याचा खोळंबा झालाय त्याच्यामुळं. अरे कधीची सांगते हिला, आईसाहेबांनी बनवलेल्या शिऱ्याचा घास भरव तर ते बी ऐकीनं झाली पोरगी. कलाताई, आपण एक काम करूया. मी बनवलेला शिरा मी खाते आणि आई साहेबांनी बनवलेला शिरा तुम्ही खा. कलाताई, आता तुम्ही खावा. आओ ताई, खावा की. काय झालं ताई, खाताय ना?
लय वांगळा राजकारण चाललंय ताईसाहेब. नाही म्हणजे देवाचं कार्य सुरू आहे. देवासमोर हे असं समज हे वाईट वाटलं जीवाला ताईसाहेब. नाही म्हणजे बाहेर तुम्ही एकता एकता करून नारा लावता, घरातच एवढी मोठी फूट. लय म्हणजे लय वाईट वाटलं बघा. मी काय म्हणतो, विषय सोडून द्या. ए आण्या, प्रसाद वाटायला घे, मग आपापल्या घरला जाऊ. हा घे प्रसाद वाटायला घे. भवानी, तूच खा पहिला घास. हो भवानी शेठ, घ्या की. आईसाहेब, अहो ऐका ना माझं. हा प्रसाद नका वाटू. कशाला कुणाच्या जीवाशी खेळायचंय हो. हा मी खाल्लेला प्रसाद आहे ना, तो वाटूया. हे घ्या. हे बरोबर बोलतायत. थांब भवानी. दत्ता, तुला भी असंच वाटायलंय की तुला द्यायच्या प्रसादामध्ये आम्ही इष्ट टाकलं असेल? तुला गमावलं तर आम्ही कुणाकडे बघून जगायचं? आई साहेब, तुम्ही ईश जरी दिलं तरी अमृत समजून घेईन मी. माझा विश्वास आहे तुमच्यावर. मग खा आणि सिद्ध कर की आम्ही नाही तुझ्या जीवावर उठलो ते. आईसाहेब, मी हात जोडते तुमच्या समोर. असं नका करू. आईसाहेब मागो. काय करायचं? एक वेळ आम्ही आमच्या जीवाची पर्वा नाही करणार. आमच्या दत्ताला काही होऊ नाही देणार. दत्ता,